इथे पायलावर करायची, इकडे पाठी करायची. चष्मा इथे. पूर्ण घालायला लागली हे आता हालायला लागली हे तर पडतील याला काही उपाय नाहीये. ठीक आहे, तिथे जरी नवीन का तू बसवून घेता येईल. नमस्कार, एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता निंबूत मध्ये आहोत आणि आज या निंबूत मध्ये आंबेडकर भवन येथे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष दक्षिणचे दिग्विजय काकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्की आरोग्य शिबिरामध्ये या काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत, कशा पद्धतीचं आरोग्य शिबिर राहणार आहे, आपण त्यांच्याकडूनच त्या संदर्भात माहिती घेऊयात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. कशा पद्धतीचं आरोग्य शिबिर हे असणार आहे? नामदार चंद्रकांत दादा पाटील, आमदार कोथरूड आणि नामदार राजेशजी पांडे अध्यक्ष समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण एक आरोग्य शिबिराचा जे उपक्रम घेतलेला आहे, ह्यामध्ये महत्वाचे जे घटक घेतलेले आहेत त्यामध्ये आपण रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी, त्यामध्ये मोतीबिंद असेल, काचबिंद असेल आणि मोफत चष्मे वाटप घेतलेले. परत त्यानंतर दातांची तपासणी, दातांची सफाई करणे, दातांमध्ये सिमेंट भरणे, तसे दात पॉलिश करणे आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जे महिलांसाठी अतिशय उपयुक्त असा जे कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आपण ज्याला म्हणतो त्याच्या निदानाची तपासणी आहे. अशी एकूण एक जवळपास 13,500 रुपयांच्या जे तपासण्या आज मार्केटमध्ये गेल्यावर खर्च होतो, त्या आपण नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि राजेशजी पांडे यांच्या समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी मोफत मध्ये करत आहोत. आपण कशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ हे तिसऱ्यांदा तुम्ही गावात आरोग्य शिबिर घेताय, कसा प्रतिसाद लाभलाय? अतिशय नागरिकांचा चांगला प्रमाणे प्रतिसाद आहे. त्यामध्ये आपण साधारण एक 10 दिवस आपण ते 12 दिवस आपण हा कॅम्पचं नियोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण प्रामुख्याने निंबूत गट, जिल्हा परिषद गट ह्यामध्ये आपला राबवण्याचा उपक्रम आहे. त्यामध्ये जवळपास लक्ष्मीनगर, आनंदनगर, निंबूत येथे घेतलेले आपण 2 दिवस शिबिरामध्ये जवळ 500-600 लोकांनी तपासण्या केलेल्या आहेत. काल आपण वाणेवाडीमध्ये परवा घेतला होता, त्यामध्ये 350 लोकांचा प्रतिसाद मिळाला. काल आपण सोमेश्वर करंजे पूल येथे घेतला, तिथे जवळपास 300 लोकांचा सहभाग नोंदवला गेला. असाच आज आपण निंबूत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर यामध्ये आपण उपक्रम घेतलेला आहे. अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्याचा उपक्रमाचा फायदा मिळावा आणि जास्तीत जास्त जो आपण उपक्रम हाती घेतलेला आहे त्याची लोकांपर्यंत जो अवेअरनेस असतो त्याबद्दल लोकांना माहिती मिळावी आणि लोकांनी जागरूक राहून. खरं तर एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही आता बोलता बोलून गेलात की निंबूत जिल्हा परिषद गट हा शब्द वापरल्यामुळे खरं तर तो प्रश्न मला विचारावासा वाटतोय. आगामी काही दिवसांमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतायत. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची काही संकेत वगैरे किंवा चर्चा वरिष्ठ पातळीवरती काय झाली का? पक्ष संघटनेच्या माध्यमातून जे आपण गेले 1-2 वर्ष झालं काम करत आहोत, तर पक्षाकडे आपण मागणी केलेली आहे की किंवा मी मागणी करण्यापेक्षा जनतेतनं आणि लोकांमधनच आवाज येत आहे की तुम्ही जिल्हा परिषदसाठी उमेदवारी घ्या म्हणून. त्यामुळं मी मागण्यापेक्षा जनतेनेच तो आवाज दिलेला आहे. आता पक्ष ठरवेल की कसा त्याचा हे करायचं. हे होते दिग्विजय काकडे. खरं तर दिग्विजय काकडे यांचं काम जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासून शेतकरी असतील, सामाजिक कार्य असेल, या कार्यामध्ये दिग्विजय काकडे यांचं अतिशय सुंदर काम आहे. आणि खरं तर नागरिकांमधून आता मागणी होऊ लागली की भाजप या पक्षाने बारामतीमध्ये स्वतःचा उमेदवार देऊन स्वतःचं अस्तित्व जे दिग्विजय काकडे यांनी आता तयार केलेलं आहे
त्याला कुठंतरी त्या लावलेल्या वृक्षाला आता फळ येण्याची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी उमेदवारी ही दिग्विजय काकडेंना मिळाली पाहिजे असं सामान्य नागरिकांमधून बोललं जातंय. आणि जे आरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे, जवळजवळ मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर 13,500 रुपयाच्या ज्या या तपासण्या होणार आहेत, ते मी तुम्हाला बाहेर दाखवतो. ज्या 13,500 रुपयाच्या ज्या तपासण्या होणार आहेत त्या या ठिकाणी सगळं मोफत अगदी या ठिकाणी करून भेटणार आहेत. याचा सर्व नागरिकांनी देखील लाभ घ्यावा असं देखील आवाहन यावेळी दिग्विजय काकडे यांनी केलंय. मी निंबूत मधून मधुकर बनसोडे, एम न्यूज मराठी.